हा आहे आपला बाथरूमचा दरवाजा क्लीन झाल्यानंतरचा लुक आणि हा आहे आपल्या बाथरूमचा आधीचा लुक। तर तुम्ही बघू शकता आपल्या आंघोळीच्या बाथरूमची आतल्या बाजूने काहीशी हालत अशीच असते। तर माझा हा दरवाजा वॉटरप्रूफ आहे आणि तो आता खूप खराब झालेला आहे आणि तो आज मी स्वच्छ करून घेणार। सगळीकडे रब करत असतानाच ते आपला दरवाजा क्लीन निघण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तुमचा जर दरवाजा लाकडी असेल तर तुम्ही एकदा तो असा साबण लावून किंवा निरमा पावडरचं गरम पाणी करून त्याच्यावरती ब्रशच्या साहाय्याने रब करून एकदा स्वच्छ करून घ्यायचा आणि कोरडा झाल्याच्या नंतर त्याला तुम्ही एखादं वूड स्टिकर चिटकवून द्यायचं। त्याच्यामुळे ते परत तो दरवाजा खराब होणार नाही। इथे मी हार्पिक टॉयलेट क्लीनर छानपैकी रब करून आणि पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आपला दरवाजा इथे खूप स्वच्छ निघालेला आहे। दरवाजा कोरडा झाल्याच्या नंतर मी त्याला एक वूड स्टिकर लावून घेणार आहे। त्याच्यामुळे ते त्याच्यावरचं पाणी एकदम इझिली निघून जातं आणि परत खराब होत नाही, लवकर खराब होत नाही। इथे मी त्या मापाचं वूड स्टिकर कट करून घेतलेलं आहे आणि हळूहळू ते हलक्या हाताने ते सर्व मी लावून घेणार आहे। येथे मी वूड स्टिकर लावतानाचा व्हिडिओ दाखवलेला नाही कारण ते स्टिकर लावण्यासाठी कंप्लीट 1 तास लागला होता। आपल्याला प्रॉपर अशी दररोज ती लावण्याची सवय नसते। मी हळूहळू थोडंसं कट करून ते स्टिकर इथे लावून घेतलेलं आहे। अगदी छान पद्धतीने ते स्टिकर लावल्याच्या नंतरचा लुक तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि मी स्टिकर लावल्याच्या नंतर पाणीही त्याच्यावरती टाकून दाखवलेलं आहे। तेही तुम्ही बघा, अगदी त्याच्यावरती पाणी 1 सेकंदसुद्धा टिकत नाही, ते सगळं खाली ड्रेन होऊन येतं। आणि तुमचा दरवाजा जर लाकडी असेल तर एकदा थोडासा दरवाजा स्वच्छ करून आणि हे स्टिकर लावलं तर लाकडी दरवाजा हळूहळू खराब होण्याची शक्यता नसते। लाकडी दरवाजा ओला होऊन फुगून आणि ते लाकूड तिथलं सडून आणि गळून जातं। तर मी रेंटच्या घरात जेव्हा राहत होते तेव्हा तिथे लाकडी दरवाजा होता आणि दररोज पाणी पडून फुगून तो दरवाजा अगदी खराब होऊन खालच्या साईडने तुटून गेलेला होता आणि आम्ही तिथे एक नवीन दरवाजा बसवून घेतलेला होता। आणि त्याच्यामुळे मी माझं बांधकाम जेव्हा केलं तेव्हा मी इथे वॉटरप्रूफ दरवाजा बसवलेला आहे आणि अशा पद्धतीने हे पूर्ण वूड स्टिकर मी इथं लावून घेतलं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पुढे की मी त्याच्यावर पाणी मारलं तर त्याच्यावरती अजिबात पाणी थांबलेलं नाही। तर तुम्ही असा दरवाजा खूप दिवसातून खराब झाल्यावर ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता, इझिली क्लीन करू शकता। तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही पत्र्याचा दरवाजा असला तरी त्याच्यासोबत असे एखादं स्टिकर लावून दरवाजाची लाईफ वाढवू शकता।